नमस्कार. तर आज आपण ना ह्या व्हिडिओमध्ये मला खूप कमेंट्स येतात बघा. मॅडम आम्हाला पोट कमी करायचंय, हात कमी करायचे आहेत, मांड्या कमी करायचे आहेत, कमरेवरची चरबी कमी करायची आहे, बॅक साईडचा फॅट कमी करायचा आहे, इथे चेस्टवरचा फॅट कमी करायचा आहे. मॅडम आम्ही कोणते व्यायाम करावे? तर ह्या सगळ्यासाठी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळे एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे. किती वेळा आपण करायचे? तर आपल्याला 20 वेळा काउंट करून एक एक्सरसाइज 3 वेळा करायची. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ समोर ठेवायचा आहे आणि माझ्यासोबत करायचं आहे. तुम्ही व्हिडिओ खाली पाहू शकता किती जणांनी वजन कमी केलेलं आहे. 10 किलो, 15 दिवसात 3 किलो, 4 किलो वजन कमी केलेलं आहे. 7 किलो वजन कमी झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही का नाही करू शकत आहात? तुमचं सुद्धा होणार आहे. फक्त तुम्हाला सुरुवात करायची आहे. त्यामुळे सुरुवात नक्की करा. तर चला व्हिडिओ समोर ठेवा आणि माझ्यासोबत हे सगळे व्यायाम करा. जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवायचं आहे. कमी काउंटिंग पासून सुरुवात करा. ठीक आहे, सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला व्यायाम काय आहे? दोन्ही पाय असे ठेवायचे. बघा, याच्यामुळेच मला सांगते, ह्या पोटावरचा तुमचा फॅट कमी होणार आहे. तुम्हाला हे पोट कमी करायचं ना, जे लटकलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत नक्की करायचंय. मला कमेंट्स करायचे कुणी कुणी माझ्यासोबत एक्सरसाइज केलेल्या आहेत. ठीक आहे, हा व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा कमेंट करा. चला, दोन्ही हात इंटरलॉक केले की बघा काय करायचंय, हात वरती आणि श्वास घेत आपल्याला खाली जायचंय. जेवढं शक्य आहे हात खाली टच होत नसेल एवढं गेला चालेल. पुन्हा श्वास सोडत वरती यायचंय. पाठ कंबर सरळ असू द्या. पाठीमागे भिंतीचा सपोर्ट घेऊन केलं तरीही चालेल. सुरुवातीला थोडं कठीण जाईल, पण कठीण अजिबात नाहीये. ठीक आहे, स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता मला माहिती आहे सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटणार आहे. फक्त 10 वेळा करा, थांबा थोडा वेळ आणि दुसरा, आणि त्याच्यानंतर पुन्हा थांबून तिसरा सेट करायचा आहे. पण याचा पोटावरती खूप छान दाब येतो. ठीक आहे, अगदीच जमत नाहीये तर पूर्ण खाली जाऊ नका. 10 सेकंड तुम्हाला बॉडी रिलॅक्स करायचीच आहे आणि त्यानंतरच दुसरा सेट आणि त्यानंतर तिसरा सेट, असं प्रत्येक सेट नंतर तुम्हाला 10 सेकंड बॉडी रिलॅक्स करायचीच आहे. आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज झाल्यावरती मी तुम्हाला स्ट्रेचिंग एक्सरसाइज सुद्धा दाखवणार आहे, जेणेकरून तुमचे पाठ कंबर दुखणार नाहीये. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाहीये, पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण दुसरा सेट मारून घेऊया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and start. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. आता हा व्यायाम झाला आपल्या पोटासाठी. तर आता आपण पाहणार आहोत ह्या आपल्या हातांचा फॅट कमी करण्यासाठी. हात खूप जाडे झालेले आहेत ना, चरबी खाली लटकते. इथे चेस्टवरचा फॅट कमी करायचा आहे. हा, इथून फॅट असा बाहेर आलेला आहे किंवा इथून बाहेर आलेला आहे, तो कमी होत नाहीये. तर चला स्टार्ट करूया. बघा, दोन्ही हातांच्या अशा मुठी बनवायच्या आहेत आणि हात असे ठेवायचे. ठीक आहे, आणि हात वरती गेला की हात एकमेकांना जॉईन करायचा आहे. 1, पुन्हा हात त्याच व्हेरिएशन मध्ये खाली आले पाहिजेत. हा, 2, 3, 4. बघा कुठे ताण येतोय, बघा हातावरती, इथे स्ट्रेचिंग येते. हा, इथला जो फॅट आहे तो कमी होणार आहे. जे खूप कमेंट्स येतात की आम्हाला ब्रेस्टचा साईज कमी करायची आहे किंवा ब्रेस्ट आमचे खाली लटकलेले आहेत, ते आम्हाला व्यवस्थित करायचे, तर त्याच्यासाठी हा व्यायाम खूप छान आहे. हा, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स. 10 सेकंड बॉडी रिलॅक्स करायचीच आहे. हात खूप दुखणार आहेत नाहीतर एकदम सगळं करायला गेलात तर. आणि जर सुरुवातीला अगदीच माझा हा व्हिडिओ नवीनच पाहून करताय ना, तर काउंटिंग कमी ठेवा. खूप हात दुखतील, पाठ दुखेल, कंबर दुखेल, त्याच्यापेक्षा आपल्याला सुरुवातीला हळू कमी काउंटिंग करा. हा, नाही तर खूप शरीर दुखणार आहे. आपल्या सगळ्या घरातली कामं सुद्धा करायची आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीला पहिल्याच दिवशी व्हिडिओ पाहून घाई करायला जाऊ नका. 8 दिवसानंतर तुम्हाला हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण दुसरा सेट मारून घेऊया. आणि हात वरती गेला की हात एकमेकांना जॉईन करायचा आहे. 1, पुन्हा हात त्याच व्हेरिएशन मध्ये खाली आले पाहिजेत. हा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and relax. Two, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10,
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and रिलॅक्स. आता आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. आता याच्यानंतर आपण कोणता व्यायाम पाहणार आहोत तर आपल्या ह्या कमरेसाठी, ही कंबर आणि इथे जो बॅक साईडचा जो फॅट आहे ना तो कमी करण्यासाठी, म्हणजे कमरेचीच एक्सरसाइज असणार आहे पण तुमचा इथला सुद्धा जो फॅट आहे ना तो सुद्धा कमी होणार आहे. काय करायचंय, सेम ज्या पोझिशनमध्ये बसलोय त्याच पोझिशनमध्ये बसायचंय, दोन्ही हात असे ठेवायचे हा, आणि इथे आपल्याला श्वास घेत आपल्याला खाली जायचं. हात बघा, हात सरळ आहे हा, एवढं जायला शक्य होत नाहीये, एवढं जा चालेल पण हात आपल्याला सरळच ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि आपल्याला श्वास सोडत वरती, पुन्हा श्वास घेत खाली गेलो, श्वास सोडत वरती. याच व्हेरिएशन मध्ये आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, स्टार्ट करूया. माझ्यासोबत कंटिन्यू करताय ना, कमेंट्स करायची आहे. ठीक आहे, स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and रिलॅक्स. ह्या एक्सरसाइजची स्ट्रेचिंग कुठे येते माहिती आहे, जास्त करून इथे पूर्ण हा कमरेचा भाग तुमचा स्ट्रेच होणार आहे. इथला जो फॅट बाहेर आलेला आहे ना इथे किंवा इथे, तो तुमचा कमी होणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला अजून याचे 2 सेट मारून घ्यायचे आहेत. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and okay, start. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and relax.
रिलॅक्स व्हायचं आहे. आता आपण इथे नेक्स्ट व्यायाम कशासाठी पाहणार आहोत, तर आपल्या ह्या इथे इथला जो पाठीमागचा बॅक साईडचा फॅट असतो ना तो कमी होत नाहीये, इथे जो फॅट आहे तो कमी होत नाहीये, त्याच्यासाठी याच्याने हातावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे. बघा दोन्ही हात असे इंटरलॉक करायचे, हात जेवढे पाठीमागे तुम्ही स्ट्रेच करू शकता हा तेवढे स्ट्रेच करायचे, पुन्हा जवळ घेऊन यायचे. बघा 1 असं. ह्या व्हेरिएशनमध्ये आपल्याला कंटिन्यू करायचंय. स्टार्ट करूया. स्टार्ट. पाठीमागे हात जाणार आहे तेव्हा श्वास घ्यायचा आहे, पुढे येणार आहे तेव्हा श्वास सोडायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. हे सगळे व्यायाम झाल्यावरती मी तुम्हाला हाताच्या, पाठीची, कमरेची स्ट्रेचिंग एक्सरसाइज दाखवणार आहे, जेणेकरून तुमचे हात, पाठ, कंबर दुखू नये. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला 2 सेट मारायचे आहेत. अगदीच तुम्हाला वाटते तर 10-10 काउंटिंग करा, चालेल. ना तर हे शोल्डर खूप दुखणार आहेत. ठीक आहे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता आपण आपल्या ह्या मांड्यांवरचं फॅट कमी करण्यासाठी पाहणार आहोत. बघा दोन्ही पाय आपल्याला असे ठेवायचे, हात खाली ठेवायचे, पायांमध्ये गॅप ठेवायचे आपल्या ह्या शोल्डर लेवल एवढं. ठीक आहे. आणि आपला उजवा पाय आपल्याला असं खाली ड्रॉप करायचा आहे आणि डावा पाय ह्या साईडला, उजवा पाय आपल्याला बरोबर समोर आणायचा आहे. बघा 1 2 3. बघा किती सोपं आहे. सुरुवातीला पाय जर खाली टच होत नसेल, एवढा झाला चालेल. ठीक आहे. हलकंसं थोडंसं आपल्याला जेव्हा आपला पाय डाव्या साईडला जाणार तेव्हा आपलं थोडं हलकं आपल्याला उजव्या साईडला बघायचं आहे. ठीक आहे. स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलॅक्स. सावकाश करा. जर तुम्हाला फास्ट वाटतंय ना तर तुम्ही सावकाश केलं तरीही चालेल. ठीक आहे. अजून आपल्याला दुसरा सेट म्हणजे अजून 2 सेट मारायचे. कठीण वाटत असेल तर 10-10 वेळा करा, पण सुरुवात करा. जोपर्यंत सुरुवात करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये रिझल्ट दिसणार नाही, अजिबात दिसणार नाहीये.
त्यामुळे हालचाल करा. सुरुवातीचे थोडे दिवस बॉडी दुखेल, दुखू द्या, ठीक आहे, थोडी दुखू द्या. कारण काय होणार आहे बघा, आपण जेव्हा पाय स्ट्रेच करतो ताण येत असतो, त्यामुळे थोडं शरीर दुखणार आहे. फक्त असं नाही की चुकीचं आपल्याला व्हेरिएशन करायचं नाहीये. म्हणजे समजा एकाच ठिकाणी कुठेतरी दुखतोय तर तुम्ही चुकीचं केलंय. दोन्ही साईडला सेम ठिकाणी दुखत असेल तर समजायचं व्यवस्थित एक्सरसाइज तुमची झालेली आहे. आता दुसरा सेट मारून घेऊया, स्टार्ट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Relax. Start. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता यानंतर आपल्याला काही मी तुम्हाला स्ट्रेचिंग एक्सरसाइज दाखवणार आहे, जेणेकरून तुमची पाठ कंबर दुखणार नाही. बसूनच आहेत, काहीच जास्त कठीण नाही आहे. बघा, व्यवस्थित पाय लूज ठेवायचे. आपला उजवा हात आपल्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे, डाव्या गुडघ्यावरती, आणि आपला हा डावा हात आपल्याला पाठीमागे घेऊन जायचं. फक्त स्ट्रेच करायचंय कमरेला. इकडून कंबर आपली ट्विस्ट करायची. 1 2 3 4 5 6. तुम्ही हे 50 वेळा केलं ना तरीही चालेल. 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता हा व्यायाम आता हे झालं की काय करायचंय बघा, दोन्ही हात समोर ठेवायचे आणि हळूहळू हात ना समोर स्ट्रेच करायचे. जेवढे होत आहेत तेवढे स्ट्रेच करा. मान खाली आणि इथे होल्ड राहायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड स्लोली रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. हे झालं की आता बघा, आपण आता जे व्यायाम केले, आता ते हाताचा उपयोग जास्त होतो आपल्या सगळ्या एक्सरसाइजमध्ये, त्यामुळे हात खूप नंतर दुखतात. ते दुखू नये त्यासाठी काय करायचं, उजवा हात समोर ठेवायचा, डावा हात बरोबर आपल्या इथे एल्बोच्या इथे ठेवायचा आणि हात पाठीमागे हळूहळू स्ट्रेच करायचे. याचा ताण कुठे आला पाहिजे माहितीये, इथून आला पाहिजे, इथे तुम्हाला फील झाला पाहिजे. जेवढं स्ट्रेच करू शकता तेवढं. बघा, बॉडी सरळ असणार आहे, चेहरा समोर असणार आहे. 1, फक्त हात पाठीमागे स्ट्रेच. 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड स्लोली रिलॅक्स. पुन्हा डावा हात पाठीमागे स्ट्रेच करायचे. ह्या हाताने, उजव्या हाताने तुम्हाला हा हात स्ट्रेच करायचा. 1, इथे आलात की हात इथून तुमचा खेचला गेला पाहिजे. 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. त्यानंतर काय करायचंय, दोन्ही हात इंटरलॉक करायचे आणि आपल्याला हात उजव्या साईडला स्ट्रेच केला. कुठे याचं स्ट्रेचिंग येणार आहे माहितीये, इथे इथे फील झालं पाहिजे. ठीक आहे, त्यावेळेला समजायचंय की तुम्ही बरोबर करताय. पुन्हा हात सरळ. पुन्हा 2 3. हे करताना सुद्धा हात थोडे दुखतील, पण ह्याच्याने तुमची स्ट्रेचिंग होणार आहे. 4 5 6. इथे जर ताण येतोय ना तर तुम्ही बरोबर करताय. 7. मला कमेंट्स करायचे आहेत. सगळ्या एक्सरसाइज कुणी कुणी माझ्यासोबत केलेल्या आहेत. 9
10 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. होते की नाही सोपे व्यायाम, त्यामुळे नक्की करायचे आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.